नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात। आपण नाण्याच्या कोणत्या बाजूवर लक्ष केंद्रित करणार ते महत्त्वाचे आहे। नैसर्गिक आपत्तीच्या काळात या माध्यमांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे आपण बघतो। शिक्षण, आरोग्य, पर्यटन ते अगदी अंतराळ क्षेत्र अशा जीवनातील सर्व क्षेत्रात या माध्यमांचा प्रभाव आपल्याला दिसून येत आहे। या माध्यमानं लाखो कोट्यावधी लोकांचं आयुष्य समृद्ध केलं आहे। ओळख नसलेल्या अनेकांना या माध्यमांना स्वतःची ओळख निर्माण करून दिली आहे। तुमच्याकडे काही कला कौशल्य असेल, तुम्ही कल्पक असाल, काही वेगळं करू इच्छित असाल तर तुम्हाला इथे भरपूर वाव आहे। लाखो लोकांना देशात आणि देशाबाहेरही रोजगाराच्या विविध संधी या माध्यमातून निर्माण झाल्या आहेत। जागतिक स्तरावर संपर्क साधण्याची किंवा या माध्यमात आहे। संत ज्ञानेश्वरांनी 700 वर्षांपूर्वी मांडलेली विश्वची माझे घर ही संकल्पना आज प्रत्यक्षात साकारताना आपल्याला दिसत आहे। मला वाटतं सध्याचा कालावधी हा मानवी इतिहासातील सर्वात उत्क्रांत कालावधी आहे। सोशल मीडिया म्हणजे फक्त लाईक्स, डिसलाईक्स किंवा कमेंट एवढाच मर्यादित विचार करून आपल्याला चालणार नाही। बहुतेकांसाठी वरदान असलेलं हे माध्यम मात्र काहींसाठी शाप ठरत आहे। तुमच्यापैकी किती लोक सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल चेक करतात? आपल्यापैकी बहुतेक जण मोबाईल चेक करतात, बरोबर ना? संशोधन असं सांगतं की 77% लोक त्यांच्या फावल्या वेळात मोबाईलकडे वळतात। गुगल ब्राउज करणं, व्हॉट्सअप मेसेज बघणं, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, एक्स, यूट्यूब इत्यादी आपण बघत असतो। यासाठी दिवसभरातील अंदाजे 3 ते 4 तास जातात। हे फक्त एका दिवसाचं गणित। यात व्यक्तिगणित कमी जास्त प्रमाण असू शकतो। दिवसभरातील आपला मोठा कालावधी सोशल मीडियावर जात असतो। हे आपल्या लक्षातच येत नाही। यामुळे आपल्या कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित होत नाही आणि याला लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कुणीही अपवाद नाही। सोशल मीडियामुळे आपलं मानसिक आरोग्य धोक्यात आलं आहे। मोबाईलमुळे आपला इतरांबरोबरचा संवाद जवळपास थांबला आहे। कुठेही बघा, प्रवासात, एखाद्या समारंभात किंवा कामाच्या ठिकाणीही आपण मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसतो। आपण या आभासी जगात इतके गुरफटले आहोत की खऱ्या जगाचा आपल्याला विसर पडला आहे। सोशल मीडियाचे काही धोकेही आहेत। या माध्यमावर तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती शेअर करत असाल तर त्या माहितीचा अन्य व्यक्ती गैरवापर करू शकतात। भारतात दररोज सरासरीने 7,000 इतक्या सायबर गुन्ह्यांची नोंद होत आहे। फेक अकाउंट धारकांची संख्या मोठी आहे। खोट्या बातम्या आणि अफवा पसरवण्यासारखे प्रकार घडत आहेत। यामुळे समाजातील सामाजिक सद्भाव आणि सलोखा कमी होऊन दंगली घडल्याची उदाहरणं आपण समाज माध्यमावर बघतो। मित्रहो, आज आपली अवस्था कळतंय पण वळत नाही अशी झाली आहे। मोबाईलचं व्यसन हे अगदी पदार्थाच्या व्यसनासारखेच आहे। मात्र हे जरी असलं तरी यातून बाहेर पडण्याचा मार्ग हा आपल्याला शोधावा लागेल। सोशल मीडियाचा मर्यादित प्रमाणात आणि विवेकबुद्धीने वापर केला पाहिजे। योग्य वापर केला तर फायदेच फायदे आहेत। या माहिती आणि मनोरंजनाचा स्रोत म्हणून याकडे